नमस्कार. सुनीबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज माझ्या तासाला आपण शिकणार आहोत संख्या आणि संख्यांचे प्रकार. संख्या आणि संख्यांचे कोणकोणते प्रकार आहेत? आता आपल्याला संख्या तर माहिती आहे 1 2 3 4, पण मग त्यांचे प्रकार सुद्धा पण आहेत. आणि हा सगळा जो प्रकार आहे तो अंकगणितामध्ये येते. ते आज आपण शिकणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शिकून घ्या. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आपण आता सुरुवात करूया. संख्या आणि संख्यांचे प्रकार. आता संख्यांचे प्रकार किती आहेत? 7 आहेत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या अजून सुद्धा आहेत. पण हे जे आहेत 7 प्रकार हे आपल्याला शिकणं आवश्यक आहे. तर पहिला नैसर्गिक संख्याचा प्रकार जो आहे तो पाहूया. नैसर्गिक संख्यांना इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर असं म्हणतात. आणि त्यामुळे गणितामध्ये ज्यावेळी अंकगणितामध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा एन ह्या अक्षराने, एन ह्या कॅपिटल अक्षराने त्या संख्या दाखवल्या जातात. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? जेव्हा सर्वात प्राचीन काळी संख्यांचा शोध लागला तेव्हा संख्यांचा शोध हा नैसर्गिक संख्यांचाच लागला. आणि मग त्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या 1 2 3 4 असं मोजण्यासाठी त्यांचा वापर करायला सुरुवात झाली. आणि म्हणूनच नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असे सुद्धा म्हणतात, कारण त्यांचा वापर मोजण्यासाठी केला जातो. म्हणून त्यांना प्राकृत संख्या असेही म्हणतात, पण मोजण्यासाठी वापर करतात म्हणून त्यांना मोज संख्या असे सुद्धा म्हणतात. आणि नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश होत नाही. लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न येतो खूपदा. शून्य नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही, कारण आपण त्या फक्त मोजण्यासाठी वापरतो. मग शून्याने काही मोजलं जात नाही, त्यामुळे शून्य ही संख्या नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही. तर 1 2 3 4 म्हणजे मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. 1 2 3 4 5. आणि आता मग सर्वात मोठी नाही, सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर 1 आहे तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? सांगता येत नाही. अनंत आहेत. अनंत म्हणजे त्या संपणारच नाही. पुढे तुम्ही जेवढे अंक लावत जाणार तेवढे त्या संख्या वाढतच जाणार. आणि त्यामुळे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती हे सांगता येत नाही, कारण नैसर्गिक संख्या अनंत आहे. पण सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली जाते त्यावेळी मात्र 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगायची. आलं लक्षात? तर नैसर्गिक संख्यांबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. त्यांना मोज संख्या पण म्हणतात. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. एवढं लक्षात ठेवायचं. दुसरं म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? होल म्हणतात. म्हणून त्याला W या अक्षराने तो त्यांचा जो गट आहे, समूह आहे, तो दाखवला जातो. बरं, आता मग पूर्ण संख्या म्हणजे काय? तर शून्य. सुरुवातीला काय येतो? ह्याच्यामध्ये फक्त शून्य येतो. बाकी सर्व नैसर्गिक संख्या त्याच्यामध्ये ऍड होतात. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे मग प्रश्न जर विचारला सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर सर्वात लहान पूर्ण संख्या 0, कारण 0 हा पूर्ण आहे. आणि त्यामुळे त्याला पूर्णांक पूर्ण संख्येमध्ये त्याला घेतलेला आहे. W या अक्षराने, कॅपिटल अक्षराने हा संच दाखवला जातो. परीक्षेमध्ये तुम्हाला ह्याची अंकगणितामध्ये ह्या सगळ्या संख्या विचारल्या जातात. यांच्या बेरीज वजाबाकी ह्या ज्या क्रिया आहेत त्या विचारल्या जातात. तर पूर्ण संख्या म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सुद्धा सांगता येत नाही, कारण पुढे सगळ्या नैसर्गिक संख्याच आहे. पूर्ण संख्या सुद्धा अनंत आहे, त्यामुळे सर्वात मोठी सांगता येत नाही. आता पाहूया पूर्णांक. आता नैसर्गिक संख्या बघितल्या आपण 1 पासून सुरुवात होतात. पूर्ण संख्या बघितल्या 0 पासून सुरुवात होतात. तर मग पूर्णांक संख्या कोणती? तर समजा ही संख्या रेषा आहे. ही संख्या रेषा आहे. संख्या रेषेच्या मध्यभागी हा 0 असतो आणि संख्या रेषेच्या उजवीकडे धनसंख्या असतात आणि डावीकडे ऋण संख्या असतात. बघा, मी ही संख्या रेषा काढलेली, हिला संख्या रेषा म्हणतात. मध्यभागी 0 असतो. तिच्या ह्या शून्याच्या उजवीकडे सर्व धन पूर्णांक आहेत आणि शून्याच्या डावीकडे सगळे ऋण पूर्णांक आहेत. म्हणजेच ह्या सर्वांना मिळून काय म्हणतात? पूर्णांक. म्हणजे जर हिते सुरुवात 1 पासून झाली, हिते सुरुवात 0 पासून झाली, तर पूर्णांकाची सुरुवात काय झाली आहे? सर्व ऋण पूर्णांक, सर्व धन पूर्णांक आणि 0 मिळून पूर्णांक संख्या बनतात. बरं, आता तुम्हाला जर विचारली सर्वात लहान
आणि सर्वात मोठी असं विचारलं तर शून्याचा इथे काही संबंध येत नाही. शून्याला धनचिन्ह पण लागत नाही आणि शून्याला ऋणचिन्ह सुद्धा लागत नाही. तर ऋण पूर्णांकामध्ये जर विचारलं ऋण पूर्णांकामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती, तर ऋण पूर्णांकामध्ये सर्वात मोठी ऋण 1. कारण ऋण 1 पेक्षा ऋण 2 लहान आहेत. ऋण 2 पेक्षा ऋण 3 म्हणजे डावीकडे जसजसं तुम्ही डावीकडे जाल संख्या लहान लहान होत जातात. जसजसं उजवीकडे जाल संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. आलं लक्षात? त्यामुळे इथे तुम्हाला सर्वात मोठी संख्या कोणती ती सांगता येत नाही. ऋणामध्ये सर्वात लहान कोणती संख्या ती सांगता येत नाही. त्याही अनंत आहेत. पुढे जर ऋण 1 पेक्षा संख्या रेषा वाढवत गेला 100 जर इथे लिहिले मी, तर 100 हे ऋण 1 पेक्षा लहान आहे. 100 हे शून्यापेक्षाही लहान आहेत. ऋण 100 हे शून्यापेक्षाही लहान आहेत. सर्वात लहान धनपूर्णांक विचारली तर तुम्ही 1 सांगायची. धन चिन्ह तिथे शब्द आलेला आहे. सर्वात लहान धनपूर्णांक विचारली तर 1. सर्वात मोठी ऋणपूर्णांक विचारली तर ऋण 1. कारण काय सांगितलं, शून्याला धन आणि ऋण कोणतंही चिन्ह लागत नाही. बरं, आता जाऊया आपण अपूर्णांकामध्ये. अपूर्णांक म्हणजे काय, तर जसं 2/5, 3/4 ह्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणतो. आणि लक्षात घ्या, अपूर्णांक संख्या म्हणजे ज्यांना काय होतं, पूर्ण भाग लागत नाही. त्यांच्या छेदस्थानी म्हणजे छेद आहे, अंश आणि छेद आहे. आता ह्यांना जर मी भाग लावायला गेली, 5ने 2ला भाग लावायला गेली तर तो भाग पूर्ण लागणार नाही. मग आपण काय करणार, 5ला 2ने जेव्हा भाग लावतो त्यावेळी आपण काय करतो, पहिला 0 घेतो. कारण 2 ही संख्या 5पेक्षा लहान आहे. आणि मग बाहेरून 2 घेऊन 2ला 0चा भाग लावला, बाहेरून 0 घेतल्यावर इथे दशांश चिन्ह येतं. मग 5×20. मग हाही अपूर्णांक आहे. 0.004 हा सुद्धा काय आहे, म्हणजे हा दशांश अपूर्णांक आहे. म्हणजे अपूर्णांकाच आहे. हे अंश छेदाच्या रूपामध्ये लिहिलं आहे आणि हे दशांशाच्या रूपात लिहिलेलं आहे. 0.4, 0.4 किंवा 0.05 हे दशांश अपूर्णांक आहेत. आलं लक्षात? तर लक्षात आलं तुमचे, हे अपूर्णांक तुम्हाला मी शिकवले, ह्याला म्हणतात अपूर्णांक. आता पाहूया परिमेय संख्या. आता परिमेय संख्या कशाला म्हणतात, तर सर्व नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या मिळून परिमेय संख्या बनतात. आलं लक्षात? म्हणजे परिमेय संख्यांचं हे वाढलेलं आहे, विस्तार झालाय. ह्या सर्व संख्या मिळून परिमेय संख्या बनलेल्या आहेत. तसंच परिमेय संख्यांना म्हणजे तुम्ही जे दशांश चिन्हाचा आता भाग दिलाय, समजा एखादी संख्या आहे, मी संख्या घेतली, ते समजा 5ने, मी 5ने नको 6ने मी 37ला भाग लावते. हा, तर 6ने 37ला काय भाग लिहिला, पहिला भाग गेला 6×6 36, बाकी उरली 1. आता 1 बाकी उरल्यावर आपण बाहेरून 0 घेतो आणि ज्यावेळी बाहेरून 0 घेतो तेव्हा इथे दशांश चिन्ह येतं. आता पहिला भाग कितीचा लागला, 6×1=6, बाकी उरली 4. आता परत बाहेरून 0, इथे भाग लावला ना 1 तो लिहायचा. हा, आता बाकी उरली किती, 4, बाहेरून घेतला 0. मग आता कितीचा भाग लागला, 6×6 36, 36चा भाग लागला, बाकी उरली 4. तर परत बाहेरून 0 घेतला, परत बाहेरून 0 घेतल्यावर परत भाग लावणार आपण, किती आले, 6×6 परत 36. म्हणजे ही जी क्रिया आहे ही थांबणारी नाहीये. सॉरी, 36ने भाग लावला, परत 4. मग अशा वेळी 6×6 सारखी येतच राहणार, हे संपणारच नाहीये. मग आपण 2 स्थळापर्यंत, अशा वेळी जेव्हा तीच संख्या पुन्हा 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 पुन्हा, याला आवर्ती म्हणतात, जेव्हा तीच संख्या पुन्हा पुन्हा येते त्याला आवर्ती म्हणतात. आणि आपण 2 स्थळापर्यंतच लिहायचं आणि सोडून द्यायचं. म्हणजे उत्तर काय आलं, 6.166 हे त्याचं उत्तर झालेलं आहे. मग ह्या सुद्धा संख्या परिमेय मध्ये येतात. मग आता पुढचा भाग आहे आपला अपरिमेय. मग अपरिमेय म्हणजे काय, तर परिमेय मध्ये मी तुम्हाला सांगितलं, ह्या सर्व संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक आणि अपूर्णांक मिळून परिमेय संख्या बनतात. आणि त्याच्यामध्ये ह्या आवर्ती सुद्धा दशांश चिन्ह त्याच्यामध्ये येतं. तर मग अपरिमेय मध्ये कोणतं येतं, तर जे परिमेय सुद्धा नाही आहे म्हणजे जे परिमेय सुद्धा नाहीये, म्हणजे उदाहरणार्थ समजा आता मगाशी तुम्हाला सांगितलं मी, जेव्हा आवर्ती म्हणजे 33 संख्या पुन्हा येते त्याला आवर्ती दशांश चिन्ह म्हणतात, आवर्ती दशांश रूप. परंतु अपरिमेय मध्ये त्या सुद्धा येतात ज्या आवर्ती नाहीयेत. म्हणजे समजा उत्तर आता असं आलं, 0.1 2 5 7 7 6, म्हणजे इथे आवर्ती पुन्हा पुन्हा तीच संख्या आली आहे का, वेगवेगळे आले आहेत, 1 2 5 7 7 6 अशी आली आहे. किंवा समजा 2
दशांश चिन्ह 4, 3, 7 वेगवेगळ्या संख्या प्रत्येक वेळी आलेल्या आहे. भागाकार संपत नाही, वेगवेगळ्या येत आहे. त्याला काय म्हणतात, म्हणजे त्या सुद्धा अपरिमेयमध्ये येतात. आलं का लक्षात? म्हणजे संख्यांचा विस्तार वाढत चाललेला आहे. पहिलं नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू झाली, पूर्ण संख्या शून्यापासून सुरू झाली, पूर्णांकामध्ये धन पण येतात आणि ऋण पण येतात. पूर्णांक, आता अपूर्णांकमध्ये हे सुद्धा येईल का बघितलं आपण, अपूर्णांक, दशांश चिन्हाचे पण अपूर्णांक आणि हे अंशछेदाचे अपूर्णांक. त्याच्यानंतर परिमेयमध्ये ह्या सर्व संख्या मिळून परिमेय बनतात. तर अपरिमेयमध्ये काय येतात, ह्या सुद्धा संख्या येतात. तसंच ज्या संख्यांचे वर्ग नसतात, उदाहरणार्थ 2, 2चा वर्ग नाहीये, मग ह्या सुद्धा अपरिमेय संख्यांमध्ये येतात. किंवा वर्गमुळामध्ये 3 किंवा वर्गमुळामध्ये 7. आता वर्गमुळामध्ये मी 4 घातला तर 4चं वर्गमूळ 2 आहे, मग ती अपरिमेय नाही. आलं लक्षात? ज्या संख्यांचं वर्गमूळ नाही आहे, आलं लक्षात, त्या अपरिमेय संख्या आहे. पाया जो आहे आपला भूमितीतला, हा पाया सुद्धा अपरिमेय संख्या आहे, कारण पायाची किंमत किती आहे, 22/7, आणि त्याला पूर्ण भाग जात नाही, म्हणून तो सुद्धा अपरिमेय संख्येमध्ये येतो. आता शेवटचा भाग आहे वास्तव. वास्तवला आपण काय म्हणतो, रिअल नंबर म्हणतो. तर रिअल नंबर म्हणजे काय, तर ह्या सर्व नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, ह्या सर्व संख्या मिळून त्यांना काय म्हणतात, वास्तव संख्या असे म्हणतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.